तर मित्रांनो, डिव्हिडंड म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, आपल्याला माहिती शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट कधी होत असते? कधी होते प्रॉफिट? जेव्हा आपण एखादे शेअर्स घेतो आणि त्याची किंमत वाढती आणि आपण त्या शेअर्सला विकतो, तर आपला प्रॉफिट होत असते. पण अजून एक प्रकारे आपला प्रॉफिट होत असते. ते बहुतांश लोकांना माहीत नाही. तर मित्रांनो, आपण जर एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतले आणि त्या कंपनीला समजा त्या क्वार्टरमध्ये, या वर्षामध्ये चांगला प्रॉफिट झाला, तर ती कंपनी डिव्हिडंड जाहीर करू शकते. म्हणजे डिव्हिडंड म्हणजे काय? कंपनीला समजा 1,000 करोडचा प्रॉफिट झाला. तर कंपनी त्यातला काय प्रॉफिट जे शेअर होल्डर्स आहेत ना कंपनीचे, त्यांच्यासोबत वाटू शकते समजा. 1,000 करोडचा प्रॉफिट झाला, ती काय करते कंपनी, एखादी कंपनी ती झाला 100 करोड रुपयातनं ते ज्यांनी आपले शेअर्स घेतले तर त्यांच्यामध्ये वाटून टाका. त्याप्रकारे त्याला सिंपल डिव्हिडंड म्हणत असते बघा. पण डिव्हिडंड काय सगळ्या कंपनी देतात का? तर सगळ्या कंपन्या डिव्हिडंड देत नसतात. ज्या जुन्या कंपन्या आहेत, ज्या वेल इस्टॅब्लिश्ड कंपनी आहेत ना, त्या जनरली डिव्हिडंड देतात. आणि ज्या नवीन कंपनी आहेत ना, त्या जनरली डिव्हिडंड देत नसतात. त्या काय करतात, त्यांचा जरी प्रॉफिट झाला, तरी ते प्रॉफिट वापस त्यांच्या बिझनेसमध्ये लावतात आणि ती कंपनी अजून ग्रो करण्याचा प्रयत्न करतात. पण परंतु ज्या मोठ्या कंपन्या आहेत, जसं की इंडियन ऑइल झालं, अजून बऱ्याच कंपन्या आहेत समजा, ज्यांचं समजा इंडियन कोल, तर त्या कंपन्या काय करतात, समजा त्यांना क्वार्टरली, इयरली भरपूर फायदा होत असते. ते काय करतात, एखाद्या वेळेस चला 6 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये डिव्हिडंड डिक्लेअर करून टाकतात. म्हणजे ₹5 शेअर असू शकते किंवा ₹10 शेअर असू शकते किंवा ₹100 सुद्धा शेअर असू शकते. त्या डिव्हिडंडची जी द्यायचं आहे ना, ती बोर्ड ऑफ डायरेक्टर ज्या कंपनीचे शेअर जाईल तर ते डिसाईड करत असतात. आणि कंपनीला डिव्हिडंड देणं कंपल्सरी आहे का? तर तसं नाही. कंपनी आपल्या मनानुसार डिव्हिडंड वर्षातून किती वेळा देऊ शकते आणि जर कंपनीचं म्हणणं नसलं तर कंपनी म्हणू शकते की ह्यावेळेस डिव्हिडंड देणार नाही. म्हणजे आपण काय नसतं, कंपनीच्या मनावर असते. आणि डिव्हिडंड कंपनी का म्हणून देत असते बघा. कंपनीचं प्रॉफिट व्हायल्यानंतर तेच पैसा कंपनी वापस कंपनीमध्ये टाकू शकते आणि थोडं शेअर होल्डरमध्ये देऊ शकते. आता बघा, होत काय असतं माहिती का, एखाद्या कंपनीने डिव्हिडंड द्यायला समजा, तर जे जे लोक त्या कंपनीचे शेअर्स घेतलेत ना, त्यांचा विश्वास थोडा कंपनीवर अजून वाढते. का वाढते? त्यांना दिसते यात आपण ज्या कंपनीत पैसा लावलाय, ती कंपनी अजून पैसा ग्रो म्हणजे बनवायली, तेव्हाच आपल्याला डिव्हिडंड देईल ना समजा. कंपनी जर पैसा बनत नसली समजा, कंपनी जर प्रॉफिटमध्ये असली तर डिव्हिडंड देते. कंपनी जर लॉसमध्ये असली तर डिव्हिडंड देत नसते. तर मग लोकांचा विश्वास त्या कंपनीवर वाढते, तर लोक अजून गुंतवणूक करते समजा. त्या उद्देशाने मोठ्या ज्या कंपन्या असतात ना, त्या डिव्हिडंड देतात. आता जर आपल्याला माहित नाही समजा कोणकोणत्या कंपनी डिव्हिडंड देतात, जर आपल्याला कळून घ्यायचं असलं ना, सिंपल गुगल सर्च मारा की कोणकोणत्या कंपन्या भारतातल्या सगळ्यात जास्त डिव्हिडंड देतात, नाही कोणकोणत्या कंपन्या मागल्या 6 महिन्यात, मागल्या वर्षामध्ये डिव्हिडंड चांगला दिलेला आहे. तुम्हाला लगेच लिस्ट भेटून जाईल. तर मी आशा करतो तुम्हाला डिव्हिडंड म्हणजे समजलं असेल नेमकं काय आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूच आपण अशाच माहितीपूर्वक पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.